तर सर मला सांगा, तुमच्या लाईफ मध्ये अभिमान वाटेल अशी कुठली घटना घडली आहे का? मी स्वतःला टीव्ही मध्ये बघितलंय. अरे वा, कधी? टीव्ही बंद असताना. सर तुम्ही सांगा, ऑनलाईन पेमेंटमुळे काय तोटे झाले? रस्त्यावर पैसे सापडायचे बंद झालं. सर तुम्ही किती शिकलाय? 8वी नापास. भाऊ किती का अडाणी असं ना, क्वार्टरचे 3 पॅक असं बनवतोय एखाद्या प्रयोगशाळेत मोठा सायंटिस्ट असल्यासारखं. छी, तुम्ही दारू पिता? आजच्या आज बंद करा, नाही तर लवकर देवा घरी जाल. मग मॅडम मी गुळ खाऊ शकतो? हा, तो आरोग्यासाठी चांगला आहे, खा. द्राक्ष संत्री खाऊ शकतो? हा, ते पण छान आहे, ते पण खा. ड्रायफ्रुट्स खाऊ शकतो? हा. मग पाणी पण पिऊ शकतो? हो. मग यालाच मिक्स करून दारू बनते, मग ती का नाही पिऊ शकत? मला सांगा, मी बिल्डिंगच्या वरती आहे आणि तुम्ही बिल्डिंगच्या खाली आहे. मी तुम्हाला बिल्डिंग वरून एक ग्लास माती फेकून मारली, तर ती तुम्हाला लागेल का? मॅडम माती कशी लागणार, ती तर हवेतच उडून जाईल. आणि एक ग्लास पाणी फेकून मारलं तर? मॅडम पाणी पण नाही लागणार हो. माती आणि पाणी याला मिक्स करून आणि त्याला भाजून त्याची वीट तयार करून ती फेकून मारली तर? यही नहीं, अभी और सुनिए. मॅडम मी शाळेत लय हुशार होतो, मला सायंटिस्ट म्हणून चिडवायचे. मी आता आयुर्वेदिक टूथपेस्ट बनवायला लागलोय, ज्यामध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग, विविध वृक्षांची पाने, फुले, तूप आणि इतर वनस्पती आहेत त्यामध्ये. सर तुम्हाला नक्की करायचं काय आहे? ब्रश करायचंय की तोंडात यज्ञ करायचंय? या अशा मित्रांमुळे मी पुढे जायला झालोय. बाबा तू एवढा पुढे जा, एवढा पुढे जा, परत दिसूच नकोस.